हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले आत्माराम या ग्रंथाचे हे निरूपण आपण ऐकतोय. अध्याय दुसरा, ओवी क्रमांक 32. मायेकरिता देव आणि भक्त, मायेकरिता ज्ञाते विरक्त, मायेकरिता जीवन मुक्त होती स्वानुभवे. मायेकरिता देव आणि भक्त. भौतिक वस्तू जगत मायावी आहे. त्याचा कितीही उपभोग घेतला तरी त्यामुळे कधीही समाधान आणि तृप्ती मिळत नाही. यामुळे त्याचा आणखी उपभोग घ्यावा अशी अभिलाषा निर्माण होते. ही तृष्णा सरळ मार्गाने शमन झाली नाही तर मानव हैवान होतो. तो अयोगिक आचरण करतो. तो सर्वसाधारणपणे मानवाने जसे वर्तन करावे तसे करत नाही. याचा सत्ययुगापासून आत्ताच्या कलियुगापर्यंत सतत नीच पातळीला ऱ्हास होत गेला. तथापि काही मानव सत्ययुगामधील संस्कार पिढ्यानपिढ्या टिकवून राहिले. काहींना त्यांच्या अयोगिक आचरणाची उपरती झाली. असे मानव इतरांपेक्षा निराळे आहेत ही अशी भावना दृढ झाली. आपल्याला हे असे वर्तन करायला जमत नाही याची आत कुठेतरी टोचणी सलू लागली. असे मानव इतरांना शिरसावंद्य झाले. अशा मानवांबद्दल इतरांना आदर वाटू लागला. ते आशांचा सत्कार करू लागले. ते आशांचे भक्त झाले. त्यांची पूजा करू लागले. त्यांना देवत्व प्राप्त झाले. श्री समर्थ सांगतात की केवळ मायेमुळे देव आणि भक्त निर्माण झाले. सत्ययुगात अशा आचरणाचे कौतुक नव्हते, कारण सर्वच जण तसे होते. परंतु पुढे जसजसा काळ लोटला तसतसे मानवाचे आचरण भोगलोलूप झाले आणि त्यामधून मायेपासून निरीच्छ असलेले निराळे वाटू लागले. हा त्या मायेचा महिमा आहे असे श्री समर्थांना सांगायचे आहे. मायेकरिता ज्ञाते विरक्त. श्री समर्थ सांगतात की ज्यांनी या महामायेची करणी जाणली ते ज्ञानी म्हणून ओळखू लागले. त्यांनी जीवनात संयम, विवेक, तारतम्य पाळले. ते मायेपासून विरक्त राहिले. ते मायेच्या भोगापवर्गतेत गुंतले नाहीत. देहधर्मापुरताच मायेचा उपयोग करून ते तिच्या उपभोगापासून अलिप्त राहिले. आशांचे जीवन सुखदुःखापासून मुक्त झाले. ते सदा आनंदी झाले. एखादा मानव आपल्या जागी ठाम असतो. तो कसल्याही मोहाला बळी न होता आपले नित्य जीवन सहजच जगत असतो. उदाहरणार्थ, दारू न पिणे, धूम्रपान न करणे हे नैसर्गिक जीवन आहे. हे असे जगणे, यात विशेष असे काही नाही. परंतु जर इतरे जण दारू पिऊ लागले, धूम्रपान करू लागले तर तसे न करणारा आपोआप निराळा उठून दिसू लागतो. इतकेच नव्हे तर त्याला निर्व्यसनी अशी उपाधी प्राप्त होते. याचप्रमाणे जे नैसर्गिक जीवन जगत होते, मायेच्या आहारी न जाता केवळ देहधर्म पाळत होते, ते केवळ बहुसंख्य लोक तसे करू शकत नाहीत. बहुसंख्य लोक मोह आवरू शकत नाहीत. म्हणून तसे न करणारे विरक्त असे संबोधित केले जाऊ लागले. त्यांना लोक ज्ञानी म्हणू लागले. ज्ञानी म्हणून ओळखू लागले. मी आफ्रिकेत असताना आम्ही भारतीय मंडळी किरकोळ आकडेमोड कॅल्क्युलेटरवर न वापरता तोंडी करत होतो. ते पाहून तेथील नेटिव्ह आपापसात म्हणत की भारतीय लोकांकडे जादू आहे. ते आकडेमोड कॅल्क्युलेटर शिवाय करतात. त्यांना याचे फार कौतुक वाटे. श्री समर्थांना सांगायचे आहे की भौतिकाचा उपयोग देहधर्मापुरताच करणे यात विशेष असे काहीही नाही. सर्वांनी तसे करावे अशीच अपेक्षा आहे. परंतु बहुसंख्य जन तसे करू शकत नाहीत आणि केवळ याच कारणामुळे भौतिकाचा उपयोग करणारे ज्ञानी झाले.
ते विरक्त म्हणून ओळखले जाऊ लागले. हा सर्व मायेचा प्रभाव आहे. मायेकरिता जीवन मुक्त होती स्वानुभवे. अष्टावक्र मुनींनी राजा जनकाला उपदेश केलेल्या त्यांच्या गीतेत सांगितले आहे की राजा, तू सदा मुक्तच आहेस. तू जे बंधन मानतोस तेवढे फक्त सोडून दे. मुक्तीसाठी आणखी काहीही करायची आवश्यकता नाही. हे इतकेच पुरेसे आहे. परंतु असे सोडून दे म्हणून सर्वसाधारण मानव बंधनातून बाहेर येऊ शकत नाही. तो मायेत सखोल रुतलेला असतो. यामुळे येथे श्री समर्थ सांगतात की असे मानव मायेने त्रस्त होतात. त्यांच्या आयुष्यात दुःख आणि दुःखच असते. यामुळे असे सद्गुरूंना शरण जातात. त्यांच्याकडून मायेपासून मुक्त होण्यासाठी साधना उपासना शिकतात. त्यांचा उपदेश घेतात. त्यांचा सत्संग करतात. अशांची अध्यात्माची यात्रा सुरू होते. यथाकाळी त्यांना मायेपासून अलिप्त राहण्याची कला अवगत होते. त्यांना आत्मानुभूती प्राप्त होते. ते जीवन मुक्त होतात. या सर्वाला माया कारणीभूत असते. एरवी अशांनी अध्यात्माची पायरी कधीही चढली नसती. हरिओम.